बारामतीत शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यामध्ये 1.5 तास बैठक। अजित पवारांच्या स्मारकाबाबत जागा निश्चित झाल्याची माहिती। बैठकीनंतर जय पवारांकडून विद्या प्रतिष्ठानच्या जागेची पाहणी। मुख्यमंत्र्यांना विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। विलीनीकरणाची चर्चा अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये होती, फडणवीसांसोबत नाही, पवारांचा हल्लाबोल। प्रफुल्ल पटेलांना पवार कुटुंबियांचं प्रमुख केलंय का? संजय राऊतांचा सवाल। पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं, राऊतांचा टोला। अपघाताच्या दिवशी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल। अपघाताच्या 6 मिनिटांआधी साधलेला कार्यकर्त्याशी संवाद। ओबीसी उमेदवार देण्यावरून झालेलं संभाषण। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोहित पवारांचं मोठं भाष्य। राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद, चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का? रोहित पवारांचा सवाल। चंद्रपूरच्या महापौराबाबत पक्षश्रेष्ठींनी काढलेला तोडगा वडेट्टीवार गटाला अमान्य। संख्याबळ जास्त असल्याने वडेट्टीवार गटाचाच महापौर व्हावा, मागणीवर ठाम। मनमानी अनावश्यक खर्चाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून ब्रेक। 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदा खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी। अर्थ विभागाची सूत्र हातात घेताच मुख्यमंत्र्यांकडून आदेश जारी। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा। महापौर आणि उपमहापौरांची नावं ऐनवेळी बदलल्याने सुनील केदार नाराज। शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर। टीईटीत 4.25 लाख शिक्षक नापास। 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000 उमेदवार पास। जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची टीईटी परीक्षा। सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही। शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश। खोपोलीत मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला। पुणे मुंबई महामार्गावर 20 किलोमीटरच्या रांगा, 20 तासांपासून वाहतूक ठप्प। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।